साधारण आता माझ्याकडे ज्या केसेस असतात त्याच्यामध्ये 8 वर्षापासून 15 वर्षांच्या मुलांच्या मिसबिहेवियर पॅटर्नवर खूप अ, पालकांना आणि शिक्षकांना म्हणजे शाळेंना पण खूप कन्सर्न आहे. बिकॉज त्यांना कसं कंट्रोल करायचं समजत नाही आहे. त्याच्यामध्ये जी-एफ, बी-एफ म्हणा किंवा सो कॉल्ड लव्ह अफेअर्स, त्याच्या माध्यमातून चीटिंग, ओके, खोटं बोलणं, चोऱ्या करणं, म्हणजे अशा काही वेगवेगळ्या गोष्टी करणं, ज्या आपण कल्पना पण करू शकत नाही. आणि अशा वेळेला मला असं वाटतं, की वेगवेगळ्या पॅटर्नवर काम होणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे पॅरेंटिंग. पॅरेंटिंगमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे पॅरेंट्सचा. त्यांचं लक्ष असलं पाहिजे. मला वाटतं कंट्रोलिंगपेक्षा मॉनिटरिंग खूप इम्पॉर्टंट आहे, की तुमच्या मुलांच्या सवयींमध्ये किंवा बिहेवियर पॅटर्नमध्ये जर तुम्हाला काही अब्रुप्ट म्हणजे अचानक चेंजेस जाणवत असेल, गप्प राहणं किंवा खूप जास्त बोलणं किंवा खूप मस्ती करणं किंवा अचानक घरातून निघून जाणं एखाद्या कामासाठी किंवा 2-2 दिवस गायब असणं, शाळेत जातोय की नाही, क्लासेसमध्ये दांड्या मारणं. तर ह्या अशा काही पॅटर्न्स जर तुम्हाला जाणवले, तर त्याच्यामध्ये सतर्कता जाणून तुम्ही व्यवस्थापनाशी म्हणजे शाळा व्यवस्थापनाशी किंवा तुमच्या एज्युकेटरशी तुम्ही संवाद साधला पाहिजे. त्याचबरोबर एन्व्हायर्नमेंट कसं आहे तुमच्या आजूबाजूला ते पण महत्त्वाचं आहे. कोणत्या मुलांबरोबर किंवा कुठच्या ग्रुपबरोबर तुमची मुलं वेळ घालवत आहेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण संगतीचा परिणाम होतो. थर्ड इज द सोशल मीडिया एक्सपोजर. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्म किंवा ॲपच्या माध्यमातून अशा काही गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतात, ज्या या वयामध्ये त्यांना समजत नाही, की त्या प्रोसेस कसं करायचं आहे. ओके. आणि मुलं मुळातच इमोशन्स प्रोसेस करण्यामध्ये खूप मागे असतात आणि त्यांचा लॉजिकल माइंड तेवढा डेव्हलप झालेला नसतो आणि निव्वळ प्लेजर माइंडेडनेस अनुभवण्यासाठी ते अशा पद्धतीच्या गोष्टी करतात. पण याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या एज्युकेशनल जी ग्रोथ आहे किंवा पर्सनॅलिटी ग्रोथ आहे याच्यामध्ये खूप विपरीत परिणाम होऊ शकतो. तर मला वाटतं यासाठी तुम्ही वेगवेगळी मदत घेऊ शकता. तुम्हाला जर खूप क्रिटिकल प्रॉब्लेम असेल तर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण याच्यावर डेफिनेटली काम करू शकतो. कारण काउन्सिलिंग बेसिकली तुमच्या थॉट पॅटर्न्स, तुमचे हॅबिट पॅटर्न्स ह्याच्यावर काम चालतं. तर याचा तुम्ही चांगला फायदा घेऊ शकता. मी असं म्हणतो, की काउन्सिलिंग म्हणजे निव्वळ मानसिकरित्या आजारी माणसासाठी उपयुक्तच आहे असं नव्हे. तर ते तिथे ट्रीटमेंटची गरज असते. पण ट्रीटमेंटबरोबर काउन्सिलिंग पण होतं. पण 90% लोकांना सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना त्यांचे थॉट पॅटर्न्स प्रोसेस करता येत नाहीत. इलॉजिकल आणि इरॅशनल थॉट पॅटर्न्सवर काम होणं गरजेचं आहे. मित्रांनो, तर तुम्ही तशी मदत घेऊ शकता आणि आपल्या मुलांचा जो बेस आहे या वयातला, तो मला वाटतं प्रॉपर होणं गरजेचं आहे. तो जर झाला, तर डेफिनेटली त्यांची पुढची ग्रोथ, मग ते करियर ओरिएंटेड असेल किंवा पर्सनॅलिटी ओरिएंटेड असेल, ती नक्की चांगली येऊ शकते. तर याची काळजी घ्या आणि काही जर प्रश्न असतील, तर तुम्ही नक्की आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न विचारा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल पण सांगा. असेच आपण भेटत राहू वेगवेगळ्या विषयावर. थँक सो मच.